महिलाओं, युवतियों और लड़कियों को सशक्त और आत्मरक्षा के गुर सिखाने के मकसद के साथ गुजराती समाज नवी मुंबई, KLM एजुकेशन एंड कल्चरल फाउंडेशन एवं निर्भया फाउंडेशन ऑफ इंडिया के माध्यम से वाशी स्थित गुजरात भवन में आयोजित निर्भया चषक 2025 का समापन सफलता के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर मुख्य तौर पर उपस्थित थे निर्भया फाउंडेशन ऑफ इंडिया के संस्थापक मनोज बर्डे, वाशी पुलिस थाने के सीनियर PI शशिकांत चांदेकर, समाज सेवक विजय वालुंज, पूर्व नगर सेविका अंजलि वालुंज, समाज सेवक अजय वालुंज, निर्भया फाउंडेशन की अध्यक्षा आशा लता बर्डे, दीप्ति पवार, रंजनी गुप्ता आदि तमाम मान्यवर। इस खास मौके पर उपस्थित पुलिस अधिकारी शशिकांत चांदेकर ने महिला और लड़कियों को सुरक्षा और सशक्तिकरण पर मार्गदर्शन करते हुए इस बात पर जोर दिया कि आज के समय पे सेल्फ डिफेंस का प्रशिक्षण बहुत जरूरी है। उन्होंने ये भी बताया कि पुलिस प्रशासन महिलाओं की सुरक्षा के लिए हमेशा तत्पर है। बता दें कि महाराष्ट्र भर से आए तकरीबन 1200 खिलाड़ियों ने इस प्रतियोगिता में बढ़ चढ़कर भाग लिया, जहां इस दौरान निर्भया चषक के विजेताओं को मान्यवरों की मौजूदगी में आकर्षक ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर उपस्थित मान्यवरों ने महिलाओं और लड़कियों की सुरक्षा के दृष्टिकोण से निर्भया फाउंडेशन ऑफ इंडिया के इस प्रयास को मील का पत्थर करार दिया। निर्भया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातले मुला मुलांसाठी जो कराटेचा कॉम्पिटिशन आयोजित केलेला आहे आणि याच्या मागे निर्भया फाउंडेशनचे असलेले एफर्ट्स आणि या सगळ्या गोष्टी बघून असं नक्कीच म्हणता येईल की आमच्या वाशी ज्युरिडिक्शन मधले मुलं आता सेल्फ डिफेन्ससाठी तयार आहेत। कुठल्याही येणाऱ्या अनटॉवर्ड्स घटना समजा इथं झाल्या तर त्यासाठी पोलिसांचं सहकार्य तर असतं, पण मुळातूनच ही मुलं जर तयार झाली तर त्यांच्यासाठी बाकी इतर लोकांचे डिफेन्स येण्यासाठी तेवढे वेळ जो आहे तो तिथं आपण टाळू शकतो। आणि याच्यातून हा जो काही समाज जो काही निर्भयतेकडे चाललेला आहे त्यातून मुलांमध्ये अनुशासन आणि शिस्त हा जो काही प्रकार आज आपल्याला बघायला मिळालेला आहे हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे। आणि यासाठी जे निर्भया फाउंडेशनचे प्रयत्न चालू आहेत त्याला आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने शुभेच्छा। KLM एज्युकेशन कल्चरल फाउंडेशन तसेच निर्भया फाउंडेशन ऑफ इंडिया आणि गुजराती समाज नवी मुंबई हॉल या ठिकाणी आज स्टेट लेवल कराटे चॅम्पियनशिप या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या। निर्भया फाउंडेशन या स्पर्धांमार्फत या ठिकाणी मुलींना व महिलांना जे स्वसंरक्षणाचे धडे दिले गेलेले आहेत त्याचप्रमाणे जो हा कराटेचा प्रकार शिकवण्यात आलेला आहे हे या ठिकाणी प्रामुख्याने मनोज बर्डे सरांचं या ठिकाणी प्रामुख्याने मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वसंरक्षण साठी कसे तयार व्हावे असे शिकवलेले आहे। या ठिकाणी जी स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती आज यामध्ये मुलींमध्ये जास्तीत जास्त मेडल ज्या मुलीला भेटलेले आहे त्यांना निर्भया चषक या ठिकाणी आज देण्यात आलेले आहे। आणि खरोखरच हा स्तुत्य उपक्रम असून संपूर्ण महाराष्ट्र असून धुळे, जळगाव, भिवंडी, रत्नागिरी, कोकण या सर्व विभागातून या ठिकाणी मुली आणि महिला या ठिकाणी या कॉम्पिटिशनसाठी आलेल्या आहेत। असेच यापुढेही त्यांनी चांगले आयोजन करण्यात यावे अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। करावं तेवढं कौतुक निर्भया फाउंडेशनचं कमी आहे, कारण ह्यामध्ये सर्वात जास्त भर हा मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवण्यासाठी दिलेला आहे। आजकाल आपण बघतो की खूप मुलींवर किंवा महिलांवर अमानुष असे अत्याचार होत असतात, तर त्याच्यासाठी जर पहिलं पाऊल टाकायचं असेल तर ते खरं म्हणजे स्वसंरक्षणाचे धडे आणि तेच धडे निर्भया फाउंडेशन तर्फे या मुलींना दिले जातात। आणि निर्भया फाउंडेशन खरं तर एक अशी संस्था आहे जी खूप छान असं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर खूप छान असं काम करते। आणि आजच्या ज्या कॉम्पिटिशनमध्ये जे सर्व मुलांनी पार्टिसिपेट केले त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि निर्भया फाउंडेशन अशीच उत्तरोत्तर प्रगति करत राहो यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। वहीं इस अवसर पर निर्भया फाउंडेशन ऑफ इंडिया के संस्थापक मनोज बर्डे ने कहा कि इस कैंपेन को वह पूरे भारत भर में लागू करेंगे ताकि महिलाएं और लड़कियां निर्भय बन सकें। आमच्या उपक्रमाची आणि आमच्या फेडरेशनची एकच संकल्पना आहे की मुलगी निर्भय बनावी आणि ती निर्भयाच बनून आपल्या जीवनामध्ये समाजामध्ये वावरावी।
आणि शक्यतो आम्ही सर्व प्रयत्न करणार आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये हे कॅम्पेन राबवले जाणार आहे आणि संपूर्ण भारतातील मुलींना आणि महिलांना हा वर्ग आम्ही सक्षम बनवणार आहे. तर यासाठी मी आणि आमची निर्भयाची टीम ही 24 तास तत्पर आहे. कोणत्याही मुलीला कोणत्याही ठिकाणी कशाचीही गरज पडली तर आमचे हेल्पलाईन नंबर्स, आमचे मोबाईल नंबर्स हे ऑन राहतात, तर कोणीही संपर्क आम्हाला करू शकतो. ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.